जाऊ शकतात. आणि म्हणून हे मॉडेल महत्वाचं आहे अर्बन गार्डनिंगसाठी. ज्या ठिकाणी आपल्याला कंट्रोल सिस्टममध्ये, ज्या ठिकाणी आपल्याला रेसिड्यू फ्री फार्मिंग करायचं आहे, कुठल्याही भाजीपाल्यामध्ये पेस्टिसाइडचा अंश येणार नाही अशा पद्धतीचं फार्मिंग करायचं आहे, ज्या ठिकाणी बाहेरचं एन्व्हायरमेंट सुटेबल नाही अशा ठिकाणी फार्मिंग करायचं आहे, त्या ठिकाणी व्हर्टिकल फार्मिंग हा कॉन्सेप्ट मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आहे. आणि व्हर्टिकल फार्मिंगने उगवलेली भाजी म्हणजे उदाहरणार्थ पालक असेल, कोथिंबीर असेल, मेथी असेल, पत्ताकोबी असेल, लेट्यूस असेल, सॅलरी असेल किंवा लिफी व्हेजिटेबल असेल किंवा लिफी हर्ब्स असतील, तर हे सगळे आपल्याला व्हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून ग्रो करता येतात. या ठिकाणी हे व्हर्टिकल फार्मिंग ॲज वेल ॲज हायड्रोपोनिक आहे. म्हणजे बघा, हा जो मीडिया आहे या कपामध्ये आणि याची जी मुळं आहे ती या पाण्यामध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं हे दोन्ही प्रकारचं मॉडेल आहे, व्हर्टिकल फार्मिंग विथ हायड्रोपोनिक्स. म्हणजे मीडिया काय आहे? पाणी आहे, पाण्यामध्ये ग्रो होतात. पण आत्ता तिथं मी 1, 2, 3, 4, 5 स्टोरेज याच ठिकाणी आहे. आणि म्हणून जमिनीची किंवा जागेची आपल्याला उपयोगिता वाढायची असेल आणि कंट्रोल क्लायमेट सिस्टममध्ये शेती करायची असेल तर व्हर्टिकल फार्मिंग आपल्याला करता येतं. हे जे फिरतं आहे, का फिरतं आहे त्याचं कारण आहे की आपल्याला बघता आपण चारही बाजूने त्याला लाईट आहे, बरोबर. तर झाडाच्या प्रत्येक पानाला हे पार लाईट आहे, फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशनचे लाईट आहे, जे झाडाला त्या पिकाला चारही बाजूने पार लाईट मिळावा, म्हणजे लाईट मिळावा, जेणेकरून त्याचं फोटोसिंथेसिस सुरू राहील. म्हणून हे आपल्याला फिरतं ठेवता येतं. दुसरं, याला इरिगेशन आणि न्यूट्रिशन करायचे एकाच ठिकाणी ते आपण नोझल्स त्या ठिकाणी बघतो आहे. ऑटोमेशन प्रमाणे बरोबर हे व्हर्टिकलचे ट्रे त्या ठिकाणी आले की ते 2 फनेल आपण तिथं बघतो आहे, बरोबर तिथं थांबेल, फर्टिगेशन सुरू होईल, इरिगेशन सुरू होईल, इरिगेशन फर्टिगेशन झालं की ऑटोमॅटिक ते पुन्हा फिरायला लागेल. हे संपूर्ण स्ट्रक्चर ऑटोमॅटेड आहे, डिझाईन बाय जैन इरिगेशन, इम्प्लिमेंटेड बाय जैन इरिगेशन. गेल्या 10 वर्षापासून हे मॉडेल या ठिकाणी आहे. आणि म्हणून ज्या मोठमोठ्या शहरामध्ये किंवा परदेशामध्ये आपल्याला जर का कंट्रोल कंडिशनमध्ये भाजीपाला उगवायचा असेल आणि कमी जागेमध्ये खूप मोठी शेती करायची असेल तर त्यासाठी व्हर्टिकल फार्मिंगचं मॉडेल हे जैन हिल्सवरती निर्माण केलं, जेणेकरून आपण यावं, बघावं, ज्या ठिकाणी आपल्याला करणं शक्य असेल त्या ठिकाणी करावं. वी आर हिअर टू, आपण आपल्याला हे सगळं करून देण्यासाठी तयार आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर.